अभियंता असल्याचे आणि लाखो पगार असल्याचे सांगून लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या आरोपात आता एक नवा ट्विस्ट समोर आलाय। हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेच्या प्रकरणाला आता कलाटणी मिळाली आहे। रमेश जारकीहोळींचा जवळचा मित्र पृथ्वी सिंह याचं नाव या प्रकरणात गोवण्यात आलंय। आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कन्विकाचे सासरे म्हणजेच कन्विकाचे पती गणेशचे वडील तमन्ना यांनी कन्विका विरुद्ध काउंटर केस दाखल केली आहे। रमेश जारकीहोळी यांचा जवळचा मित्र पृथ्वी सिंह आणि कन्विका यांचं अफेअर असल्याची तक्रार त्यांनी केली आहे। गणेशच्या पालकांनी बेळगावच्या कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। गणेश कन्विका यांच्यात लहानपणापासूनच प्रेम संबंध असून लग्नासाठी पृथ्वी सिंगने छळ केल्याचा आरोप गणेशच्या कुटुंबियांनी केलाय। आता गणेशच्या आई वडिलांच्या जीवाला धोका निर्माण करून कन्विकाने गणेशशी लग्न केल्याचा आरोप होत आहे। लग्नानंतरही कन्विका गांजा, सिगारेट आणि दारूचे सेवन करत असल्याचा आरोप करत त्यांनी गांजा, सिगारेट आणि दारूच्या बाटलीसोबत कन्विकाचे फोटो प्रसिद्ध केलेत। तिने पती गणेश आणि तिच्या पालकांना न सांगता 2-3 दिवस कनिका ट्रिपला जायची। कन्विकाचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप गणेशच्या पित्यांनी केलाय। पृथ्वी सिंग याच्या विरुद्ध गणेशच्या घरात बेकायदेशीर प्रवेश केल्याबद्दलही या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलंय। कन्विका हिने स्वतःहून दुर्गुणांना कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे असं त्यांनी म्हटलंय। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव।